नमस्कार मंडळी. पुणे ते मालवण या सुंदर प्रवासात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या प्रवासाच्या पहिल्या भागात मी पुण्याहून मालवणला म्हणजे सिंधुदुर्गला विमानानं गेलो होतो. त्याची माहिती मागच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला दिलेली आहे. मी जिथे राहिलो आणि मालवणच्या आसपास असलेले जे पर्यटन स्थळ आहेत ते पण मी आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेत. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये मी एका वेगळ्या मालवणचा परिचय करून देण्याचा आपल्याला एक प्रयत्न करणार आहे. मी आज आपल्याला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथं कोकणातल्या या पर्यावरणाची एक महत्त्वाची जी कडी आहे म्हणजे समुद्राला लागून असलेलं जे कांदळवन असतं, जे या संपूर्ण पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे कांदळवन जपण्याचं याचं संवर्धन करण्याचं मोहीम ज्या व्यक्तींनी घेतली त्यापैकी एका व्यक्तीला मी आज भेटणार आहे आणि त्यांच्यासोबत या सुंदर कांदळवनात आपण जाणार आहोत. त्याचसोबत मित्रांनो, कांदळवनानंतर ह्याच परिसरात अत्यंत प्राचीन अशी सुंदर मंदिरं आहेत. या मंदिराचा पण आपल्याला मी परिचय करून देण्याचा एक प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, चला तर मग माझ्यासोबत नॉर्थ मालवणच्या या सुंदर प्रवासात. मित्रांनो, ही जी समोर कमान दाखवतोय मी ही लक्षात ठेवा, कारण जर आपल्याला मालवणात फिरण्यासाठी वाहन व्यवस्था हवी असेल तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी यावं लागेल. मित्रांनो, मालवणात फिरण्यासाठी मी देखील याच ठिकाणावरनं दुचाकी घेतली होती. चला तर मग सर्वप्रथम यांची ओळख मी आपल्याला करून देतो. आणि हा माझा मालवणचा मित्र आहे अभि. अभि, आपल्या व्यवसायाची तुझा परिचय करून दे. तुझं पूर्ण नाव सांगा रे. माझं नाव अभिषेक मुंगेकर. मी राहतो इथे मालवण तिवडा बेटवर ह्या इथे राहतो. आमच्या एक 14 गाड्या आहे, 14-15 गाड्या आहे आमच्या नॉन गिअरच्या. ते आम्ही भाड्याने देतो. नॉन सीझनचा आमचा रेट एक 300-350 पर्यंत असतो. बर. आणि सीझनला म्हणजे जेव्हा गाड्या नसतात तेव्हा आमचा रेट एक 400 रुपये पर्यंत असतो. 400-500 पर्यंत. 400 ते 500 हो रुपये. हो. पण 10-15 दिवस बुकिंग असलं आधी तर मी ऍडव्हान्स पैसे घेतो. हाफ पेमेंट घेतो. हाफ पेमेंट घेतोस. हो. म्हणजे समजा 2 दिवसाचे वापरणार असतील तर 1 दिवसाचं तू ऍडव्हान्स म्हणून घेणार. हो, घेतो. ठीक आहे. एअरपोर्टला पिकअप ड्रॉप आपल्याकडे होऊ शकतं का? त्याचे साधारण चार्जेस म्हणजे मी साधारण विचारतो किती 1500 आहे? पर्यंत आम्ही 1500 रुपये कॅबचे हो, हो. लागतात. म्हणजे एक ते इर्टिगा इनोवा गाडी आम्ही घेतो. अर्टिगा किंवा 7 इनोवा. माणसं कम्फर्टेबल बसतात. ओके. असं. आम्ही तुझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव ना. माझा नंबर 82 08 51 64 39 आणि ओके. दुसरा नंबर आहे 94 05 76 51 54. चला तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सकाळची वेळ आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी ब्रेकफास्ट करायला मी इथे आलो. मालवण एस टी स्टँडच्या समोरच हे हॉटेल आहे अनमोल म्हणून, आणि इथं ब्रेकफास्ट साठी आलो आता. पुरी भाजी छान आहे बरं का इथं. त्यानंतर एक सुंदर अशी कॉफी घेतली. 90 रुपये एक पुरी भाजी, एक कॉफी. पुरी भाजीचे किती? 65 रुपये पुरी भाजी, 25 रुपयाची कॉफी. सुंदर कॉफी आहे. ब्रेकफास्ट केला आणि मी आता पुढच्या प्रवासाला निघालोय. आता मालवणातनं चौकात आलोय का. उजवीकडे हे जात आहे आचऱ्याला आणि मी इथनं चाललो आता. आचरा 20 किलोमीटर आहे. चला. आणि मित्रांनो, केरळवरनं येताना, उडुपीवरनं येताना मी त्या निसर्गाचं कौतुक करत असे नेहमी, तसाच किंवा त्याही पेक्षा अति सुंदर हे पहा आपलं कोकण. काय हो. नॉर्थ मालवण म्हणजे आचऱ्याकडे जात असताना मालवण पासून 2 किलोमीटर पुढे आल्यावरती लगेचच आपल्याला निसर्गाचं हे सुंदर रूप पाहायला मिळतं. उडुपीतून येताना मी खूप कौतुक करत होतो निसर्गाचं, म्हणजे उडुपीतल्या निसर्गाचं. कोकणाला बघा किती भरभरून दिलेलं आहे. मालवणातनं सर्वप्रथम मी आचऱ्याजवळ असलेल्या जामदुल या गावात जाणार आहे. मित्रांनो, तिथं आज आपण भेटणार आहोत श्री वाडेकर काका यांना.
जमलं तर कुणकेश्वराला जाऊ. आचऱ्यापर्यंत आलोय. कुणकेश्वर असेल अजून 25-30 किलोमीटर. आचऱ्याचं आपलं झालं ना की तिथून जाऊया पुढे. हा जो रस्ता दिसतोय इथनं आपल्याला आत वळायचंय. हे आचरा बंदरात आहे. इथनं उजवीकडे वळायचं आपल्याला या बाजूला. हे वाडेकर काका, नमस्कार. सुंदर निसर्गात राहताय तुम्ही, त्यासाठी सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन. लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे. मालवणमध्ये तारकर्ली देवबागच्याही व्यतिरिक्त एक मालवण आहे आणि ते मालवण आपण बऱ्याचदा बघत नाही किंवा आपल्याला तेवढा वेळ नसतो. मालवणमध्ये असलेला जो निसर्ग आहे दडलेला, तो निसर्ग पाहण्याची एक संधी मला मिळाली आहे, म्हणजे मॅनग्रोव्हची. आणि या मॅनग्रोव्हची माहिती काकांकडनं घेण्यासाठी मी आज इथं आलोय. चला तर मग माझ्यासोबत कांदळवनात वाडेकर काकांसोबत. मी आल्यानंतर वाडेकर काका आपल्या नावेची तयारी करायला लागले आणि मला त्यांनी हे लाईफ जॅकेट, टोपी असं सगळं दिलं. हे सगळं अंगावरती चढवल्यानंतर मी आता बोटीत बसलो आणि आमचा प्रवास आता इथून सुरू झाला. हे आचरा बंदर आहे का इथे? आचरा बंदर. जाणार आपण बंदर. बरं, समुद्राची खाडीमध्ये तिथे संगम आहे. होय का? मित्रांनो, हे समोर दिसत आहेत ना, हे कांदळवन आहेत, हे मॅनग्रोव्ज आहेत. आणि याच्यात आता आपल्याला वाडेकर काका घेऊन जाणार आहेत. इथं आपल्याला या मॅनग्रोव्हचं महत्व काय, या संपूर्ण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या कांदळवन किंवा याला खारफुटी म्हणतात काही भाषेत, तर याचं इतकं महत्व आहे. हे जर नष्ट झाले तर हे संपूर्ण इकोसिस्टम आहे, हे संपूर्ण निसर्गाचं जे चक्र आहे हे ढासळायची शक्यता असते. आज समुद्राला जमिनीवरती येण्यापासून वाचवण्याचं काम हे कांदळवन जे ह्या ज्या भिंती आहेत झाडांच्या, ह्या करत असतात. आणि त्यासाठी आपल्याला या कांदळवनला जपणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी बॅट्स आहेत. होय का? आणि परागीकरणात त्यांचा एक महत्त्वाचा रोल आहे. काही झाडांच्या बिया वटवाघळांनी खाऊन टाकल्या तरच रुजतात, नाही तर रुजत नाहीत. आणि वटवाघळ ही पक्षी असली तरी सस्तन आहेत, अंडी घालत नाहीत, पिल्लांना जन्म देतात. अच्छा. ही आता ही सगळी झाडं दिसत आहेत, हे सगळं आचऱ्याचे कांदळवन आहे, खारफुटीचं वन आहे किंवा मॅनग्रोव्हचं वन आहे. ही समुद्रातली वाळू आणि खाडीतील माती यांच्या मिश्रणातून एक वेगळीच परिसंस्था तयार होते. त्याला इक्युराइन इकोसिस्टीम किंवा खाजन वने म्हणतात. मित्रांनो, ही कांदळवन सफारी साधारण 1 तासाची असते आणि इथून आता आपण कांदळवनात खऱ्या अर्थानं प्रवेश करणार आहोत, जिथं आता आपल्याला वाडेकर काका संपूर्ण माहिती देणार आहेत. तर इथे एनाकोडा मूवीची शूटिंग झाली. इथे साधारण स्पॉट आहे. अच्छा. आता हे सगळं दिसतंय, हे सगळं आचऱ्याचे कांदळवन, खारफुटीचं वन किंवा मॅनग्रोव्हचं वन. हे साधारण 210 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे, म्हणजे 600 एकरमध्ये. बर. आणि आपल्या भारतात त्याच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर मिळून या कांदळवनाच्या किंवा मॅनग्रोव्हच्या 59 प्रजाती आहेत. तर आपल्या आचऱ्यामध्ये वनस्पतीच्या 9 कुळातील 20 प्रजाती आहेत. जसं आपले काही सारस्वत, कश्यप वगैरे काही कुळं असतात, तशी यांची रायझोफोरेसी, एकॅन्थसिस सोनोरेसी, मेलिएसी अशा वनस्पतीच्या 9 कुळातील आपल्याकडे 20 प्रजाती आहेत. आणि काही प्रजाती या आचऱ्याच्या कांदळवनातच सापडतात. एक झायलोकार्पस ग्रेनाटम आहे, त्याला मराठीमध्ये बेलांडा म्हणतात. सायनिमेट्री इरापू आहे. आणि अन्य झाडांच्या तुलनेने ही झाडं 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं जगाचं फुफ्फुस ॲमेझॉन आहे, मुंबईचं आरे,
तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे लम्स आहे, फुफ्फुस आहे. हे शुद्ध हवेबरोबर ही झाडं इथल्या लोकांना रोजगार पण पुरवतात. पावसात जेव्हा समुद्रातली मासेमारी बंद असते त्या लो टाईडला किंवा अहोटीला ह्याच्या आतमध्ये जाऊन मोठे शिंपले असतात, सेलफिश, त्यांना इथे म्हारई असं म्हटलं जातं. क्रॅब्स असतात, खेकडे, त्यांच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं. यांच्या पानात पण माशांचं अन्न आहे. ही पानं सुकली की खाली पडतात, डिकंपोज होतात. त्याच्यात ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. त्याच्यामुळे जवळजवळ समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाण आणि या झाडांची सावली, म्हणून समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मॅनग्रुव्ह हे माशांचं जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. या पूर्ण वाढीच्या मॅनग्रुव्हच्या झाडांना जमिनीत 10,000पर्यंत मुळं आहेत. एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, पूर, महापूर, भूकंप, सुनामी, किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. त्याच्यामुळे मॅनग्रुव्हला किनाऱ्यांची सुद्धा जीवनरेखा असं म्हटलं जातं. आपल्या 0 पासून 50 वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो. आज आपल्याला निसर्ग किंवा ही सगळी झाडं मोफत ऑक्सिजन पुरवतायत. आणि ही सगळी झाडं साध्या पोटदुखीपासून एड्स पर्यंत औषधी झाडं आहेत. कारण म्हणते सँड पायपर आहेत, ग्रे हेरॉनच्या काही जाती आहेत, IBIS पांढरी शराटी आहे, काळी शराटी, ब्राह्मणी काईट आहे, सँड पायपरच्या काही जाती आहेत, किंगफिशरच्या काही जाती आहेत. अशा प्रकारच्या पक्ष्यांच्या पण विविध प्रजातींची इथे नोंद आहे. आता या शेंगा दिसत आहेत, या झाडांच्या त्या बिया आहेत त्या, आणि या बियांची रचना निसर्गाने अशी केली आहे की खालून त्या टोकदार आहेत, वरून खाली पडल्या की आपोआप जमिनीत रुततात आणि परत झाड तयार होतं. मनुष्य लावेल अशी निसर्गाने अजिबात वाट बघितलेली नाही आहे. कारण निसर्गाला माहीत होतं की मनुष्य लावणार कमी, असलेले तोडून टाकणार. त्याच्यामुळे त्याने स्वतःचा डिझाईन स्वतः तयार केलाय. आणि शेंगा दिसतात त्या झाडाला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो. तर या झाडाचं बॉटनिकल नाव आहे रायझोफोरा अपिक्युलेटा. आता पुढे एक झाड येईल ते आपलं महाराष्ट्र राज्याचा मॅनग्रुव्ह मधला राज्यवृक्ष आहे, राज्य ट्री. आणि या झाडाचं बॉटनिकल नाव आहे सोनोरसी अल्बा या पांढरी चिपी. याला गोल आकाराची हिरव्या कलरची सफरचंद सारखी साधारण मे महिन्यात फळं येणार आहेत. त्या फळांमध्ये स्टार्च असतो. त्या झाडांवरती रेशमाचे किडे पण चांगले पोसू शकतात. आणि आता त्या झाडांच्या फळांचा उपयोग आपल्या देवगड कॉलेजचे एक सायंटिस्ट आहेत डॉक्टर जाधव, त्यांनी त्या झाडांच्या फळांचा उपयोग कॅन्सरवर प्रभावी औषध म्हणून यूज केलाय. त्याच्यामुळे त्या झाडांना आपल्या महाराष्ट्र सरकारने मॅनग्रुव्ह मधल्या आपल्या राज्यवृक्षाचा दर्जा दिलाय. आणि एका मॅनग्रुव्ह मधल्या वृक्षाला राज्यवृक्षाचा दर्जा देणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे. आपण जर सुंदरबनच्या मॅनग्रुव्ह मध्ये अशा अरुंद जागेतून बोटिंग करायला गेलो असतो तर आपल्याला माणसाला सुद्धा मागे डोकीला माणसाचा मुखवटा लावा लागतो, नाही तर बेंगॉल टायगर अटॅक करतात आणि खाऊन टाकतात. इथे ड्रॉसेरा किंवा घटपर्णी सारख्या कीटक भक्ष्य वनस्पतींचा पण आतमध्ये आढळ आहे. ॲमेझॉनच्या जंगलात आहे तशा पानावर कीटक बसले की ते मिटून घेतात आणि त्यांना खाऊन टाकतात. वाडेकर काका किती वर्ष हे करताय ही सेवा? गेले 20 वर्ष याच्यात आम्ही आहोत. तुमच्या सोबत अजून किती लोक आहेत? आमच्याबरोबर आमचा मुलगा आहे, 2 मुलगे आहेत, भाग्येश वाडेकर आणि अक्षय वाडेकर. हे पण पर्यावरणाच्या आता याच्यासाठी आम्ही त्यांना असं हे करतोय, म्हणजे पर्यावरण टिकलं, पर्यावरण वाचलं तरच सगळे आपण वाचणार आहोत. खरंय. त्याच्यामुळे सगळ्या कोकणातील राखणदारांनी हे कोकण वाचवलं पाहिजे. मंडळी, दुपारी साधारण 12:15च्या सुमारास आमची ही कांदळवन सफारी समाप्त झाली. काकांनी खूप सुंदर माहिती दिली. मला कोकम सरबत दिलाय काकूंनी आणून. वा, सुंदर आहे. चला
वाडेकर काका धन्यवाद, छान माहिती दिलीत तुम्ही. आणि काकू छान कोकम सरबत दिलं, माहिती दिलीत, धन्यवाद. चला पुढच्या प्रवासाला आता कुणकेश्वराला जाऊया. खडबडीत रस्ता म्हणता येईल याला, असा हा रस्ता आहे. आता इथून आपल्याला आतमध्ये गावात जायचं आहे. आचरा गावात आलोय, भूक लागली. दुपारचे 1:30 वाजलाय, म्हणून इथं जेवायला काहीतरी खावं म्हणतोय, म्हणून इथं आलोय मी आता. घावण खातो, घावण. मित्रांनो, निघेपर्यंत 2:15 वाजले होते आणि आता इथनं मी आचरा गावचं जे ग्रामदैवत आहे श्री रामेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी निघालोय. गावापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती हे सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराचा नेमका इतिहास सांगणारं मला आज इथं कोणी भेटलं नाही. कदाचित मी दुपारच्या वेळेत आल्यामुळे असं असायची शक्यता आहे. थोडी माहिती शोधायचा प्रयत्न केल्यावरती इतकंच समजलंय की साधारण सन 1700च्या आसपास या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. मंदिराचा सभामंडप संपूर्ण लाकडात बांधण्यात आलेला आहे आणि श्री रामेश्वर हे आचरा गावचे ग्रामदैवत आहे. आचऱ्यामध्ये आलात तर आवर्जून श्री रामेश्वर देवस्थानाला या. खूप सुंदर, अप्रतिम असेल, अत्यंत जुनं हे मंदिर आहे. डोळ्याचं पारणं फिटतं म्हणतो ना आपण, तसं हे सुंदर मंदिर आहे. श्री रामेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालोय. इथून आलोय मी, इथं राहिला आचरा आणि इकडनं आता कुणकेश्वराला जाणार आहे. म्हणजे डाव्या हाताला वळलो की आपण कुणकेश्वराला जातो. इथून साधारण 25 किलोमीटर आहे. चला मंडळी, आचरापासून काही किलोमीटर पुढं आल्यावरती एक चौक लागतो आणि इथून आपल्याला डाव्या हाताला वळण्याचा एक फलक दिसतो. इथून साधारण 18 किलोमीटरवरती कुणकेश्वर आहे. हे अंतर पार करायला मला साधारण एक अर्धा तास लागला आणि मी थोड्याच वेळात मंदिरापाशी पोचलो. त्या तिथे बघा श्री कुणकेश्वराचं मंदिर आहे. मित्रांनो, नुकतीच महाशिवरात्र झालेली आहे आणि बाजारपेठा अजूनही इथल्या फुललेल्या होत्या. मंदिरात आलो आणि इथं मला श्री भैरवाचं हे खूप सुंदर लाकडी बांधकाम केलेलं मंदिर पाहायला मिळालं. मंदिर अप्रतिम आहे आणि इथलं दर्शन देखील खूप छान मिळालं मला. श्री भैरवाचं दर्शन घेतलं आणि मग इथून मी महादेवाच्या दर्शनासाठी शेजारी असलेल्या मंदिरात निघालो. श्री कुणकेश्वराचा गर्भगृह सुंदर फुलांनी अप्रतिम असा सजवलेला होता. इतकं प्रसन्न हे वातावरण होतं, याचं वर्णन करणं शक्य नाही आहे. खूप छान असं श्री कुणकेश्वराचं दर्शन घेतलं, नतमस्तक झालो आणि इथून बाहेर पडलो. मित्रांनो, आपण आजिमालाला गेलो होतो केरळमध्ये असताना. अगदी तसंच स्थान आहे. केरळमध्ये फक्त काय केलंय, तिथल्या युवकांनी एकत्र येऊन ती सुंदर महादेवाची मूर्ती उभारली आणि ती जी मूर्ती आहे ना, ज्यामध्ये गंगा अवतार म्हणजे गंगा वाहते महादेवाच्या जटेतून, ती अशीच डोंगराच्या कडेवरती उभारली आहे. त्यामुळं 100 पट तिथं पर्यटक वाढलेले. असं जर का काही पौराणिक महत्व असलेलं जर का काही बांधलं तर संपूर्ण पंचक्रोशीचं अर्थकारण बदलतं.
श्री कुणकेश्वराचं दर्शन घेऊन मी आता परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, हा आहे तो सुवर्णकडा. काल आपण डॉल्फिन पाहायला जेव्हा बोटीतनं चाललो होतो तेव्हा आपण समुद्रातनं हा कडा बघितलेला होता. असं म्हणतात की सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस याच्यावर पडणारे सूर्यकिरणांमुळे हा संपूर्ण परिसर सोन्यासारखा चमकून उजळून निघतो. सर्जेकोट सनसेट पॉइंट म्हणतात याला. आहे, सुंदर आहे. मालवण तिथे आहे बघा. ते तुम्हाला दाखवतो मी इथं चिवला बीच हा आहे. हा जो आकार आहे ना, हा आणि ही जी छोटी लाईन दिसते, आणि सर्जेकोटवर थोडा वेळ घालवून मी आता पुढे निघालो. रॉक पॉइंट जो आहे तिथं आलो. तिथं एक छोटीशी छान चौपाटी आहे आणि आज भेळ खायचा मोह काय आवरला नाही मला, म्हणून इथं एक खूप सुंदर अशी भेळ मिळाली. भेळ खाल्ली आणि इथून मी माझ्या खोलीवर परतलो. मित्रांनो, अशा पद्धतीनं माझे हे 2 दिवस जे आहेत मालवणातले हे समाप्त झालेत आणि उद्या सकाळच्या विमानानं मी पुन्हा पुण्याला निघणार आहे. मित्रांनो, असा होता माझा पुणे ते मालवण हा केलेला विमान प्रवास आणि मालवणमध्ये घालवलेला 1 दिवस. आपल्याला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच सुंदर एका प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.